तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची अपडेट येते ती म्हणजे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या नृसिंहवाडी परिसराला महापुराचा विळखा बसलाय। त्यामुळे दत्त मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलंय, तर बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून अनेक घरं सुद्धा आता पाण्याखाली आहेत। त्यामुळे इथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। नृसिंहवाडी कुरुंदवाड मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। या महापुराचा मोठा फटका आता शिरोळ तालुक्याला बसला असून आज या तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नृसिंहवाडी परिसराला मोठ्या प्रमाणात महापुराचा विळखा बसलेला आहे। नागरिकांचं जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय। मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सद्यस्थिती काय? गार्गी, मी सध्या नृसिंहवाडी बसस्थानक या परिसरामध्ये आहे। या ठिकाणची दृश्य पाहायला गेले तर या बाजारपेठेमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। दत्त मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि तो पूर्णपणे आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। या रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं दिसून येते। खरं तर नृसिंहवाडी ही बाजारपेठ आहे ती कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती आहे। दत्त मंदिर सुद्धा आहे ते या संगमावरतीच आहे। मात्र हे दत्त मंदिर सुद्धा आता पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांचं आहे ते मोठ्या प्रमाणात स्थलांतर आहे ते करण्यात आलेलं आहे। खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी आहे ती आपल्याला दिसून येते। जवळपास 7 ते 8 फूट पाणी इतकं आहे ते बाजारपेठेमध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांचं मोठं नुकसान आहे ते या महापुरामुळे होणार आहे। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर हा सगळा परिसर आहे आणि रस्ते जे आहे ते जलमल झाल्याचं पाहायला मिळते। विशेषतः कुरुंदवाडकडे जाणारा हा रस्ता आहे तो सुद्धा पाण्याखाली आलेला आहे। त्यामुळे या परिसरातली वाहतूक सुद्धा आहे ते बंद केलेली आहे। शिरोळ तालुक्याला आता सर्वाधिक फटका आहे तो महापुराचा बसताना या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे या परिसरातल्या शाळांना सुद्धा आज आहे ते प्रशासनानं सुट्टी जाहीर केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर या परिसरातली जर दृश्य पाहायला गेलं तर नरसिंहवाडी बसस्थानक परिसरात ही सगळी दृश्य आहेत आणि इथले अनेक हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत आणि घरं आहेत ती सध्या पाण्याखाली आल्याचं पाहायला मिळते आणि यामुळे या परिसरातल्या नागरिकांचं मोठं नुकसान आहे ते या महापुरामुळे झाल्याचं आहे ते आपल्याला दिसून येते। पावसाचा जोर आणखीन जर वाढला तर मात्र ही परिस्थिती आणखीन चिघळण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इथलं प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। अनेक नागरिकांचं स्थलांतर आहे ते गार्गी या परिसरातल्या प्रशासनाने केलेलं आहे। त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी जी मदत आहे ती प्रशासनाला झाल्याचं या ठिकाणी दिसून येते। मात्र वित्तहानी आहे ती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे ती या परिसरातली नाकारता येत नाही। गार्गी जी अपडेट घेत राहणार आहोत ज्ञानेश्वर। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर कोल्हापूरमध्ये सध्या पावसानं उसंत घेतली आहे। गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपून काढलं। गेल्या 48 तासापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानं पंचगंगेची पुराची पातळी जी आहे ती आता संथ गतीनं कमी होते आहे। सकाळी 8 वाजता पंचगंगेची पाणी पातळी ही 46 फूट 4 इंचावरती आली आहे। अद्यापही 84 बंधारे हे पाण्याखाली आहेत। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनद्वारे टिपलेली ही पुराची काही दृश्य पहा। तर कोल्हापूर शहरामध्ये आलेलं पुराचं पाणी हे पूर्णतः आता कमी झालंय। त्यामुळे शहरातील मार्ग देखील आता खुले करण्यात आले आहेत। महानगरपालिकेच्या वतीनं पूर आलेल्या ठिकाणी साफसफाई करण्यास प्राधान्य देण्यात आलंय। कोल्हापूरमध्ये स्वच्छतेसाठी मुंबई, ठाणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिका त्यांच्या मदतीला धावून येणार आहे। पूर ओसरत असल्यामुळे पसरणारी दुर्गंधी आणि स्वच्छतेचं आव्हान आता उभं असल्यामुळे राज्य सरकारनं या महानगरपालिकेंना कोल्हापूरच्या मदतीसाठी जाण्याचे आदेश दिलेत। तर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरलाय, मात्र पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे। दरम्यान कोल्हापूर शहरासह करवीर तालुका आणि शिरोळ तालुक्यातील शाळांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुट्टी देखील आज जाहीर करण्यात आली आहे। आज आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिकाच्या आणि ठाणे महानगरपालिकाच्या 3 टोटल जेटिंग मशीन्स प्राप्त होणार आहे। तर त्याच्यातून चांगल्या प्रमाणे आपला स्वच्छताचा आपला विभाग आहे आणि अग्निशमन विभाग आहे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मला विनंती आहे की KDMG ग्रुप या अर्थ मूव्हर्स असोसिएशन आहे त्यांच्याकडून पण आम्हाला जास्तीत जास्त JCB आणि डंपर्स उपलब्ध करून घ्यावे ताकी हा स्वच्छतेचे काम आपण चांगल्या प्रमाणे आपण हाताळू आणि पुढे फवारणी जे स्वच्छता झाल्यानंतरचे जे औषध फवारणी आहे त्याच्यासाठी पण आपण